कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी महायुतीची घोषणा झाली। जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला। सध्या शिवसेना आणि भाजपकडून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची चाचपणी केली जाते। त्यांना एबी फॉर्म देखील बहुतेक लोकांना दिल्याची माहिती सध्या आहे। मात्र डोंबिवलीमधील हा पॅनल क्रमांक 29मध्ये रवी पाटील जे माजी नगरसेवक आहेत त्यांना मात्र डावलण्यात आल्याने रवी पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते देखील सध्या नाराज असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी त्यांचा मेळावा देखील झाला। या मेळाव्यामध्ये रवी पाटील यांना गैरवून आल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। आपल्यासोबत स्वतः रवी पाटील आहेत। दादा, नेमकं काय घडलं, एकंदरीत विरोध कसला? विरोध आता काय झालं आहे, जो आता भाजपाने उमेदवार दिलेला आहे मंदा टावरे, त्याच्यावर परवाशी मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यावर, त्याच्या वडिलावर आणि भावावर आणि 65 बिल्डिंगचा मोर्चा, जो 65 बिल्डिंग आपलं तुम्ही प्रकरण बघता, आयरे गावात सगळ्यात जास्ती बिल्डिंग आहेत। 9 बिल्डिंग आयरे गावातच आहेत। आयरे गावात त्या 65 बिल्डिंगमधल्या ना तो मोर्चा तिथं असल्यामुळे त्याचा आम्ही कसा प्रचार करणार? याबाबत वरिष्ठांना काही कल्पना दिली होती? वरिष्ठांना आम्ही आज कल्पना दिली। आमच्या कार्यकर्त्यांनी बरेच फोन केले, खासदारांना फोन केले, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना फोन केले, त्यांचे बोलणं चालू आहे। काय एकंदरीत निर्णय, म्हणजे ही जागा मिळते शिवसेनेला की आता BJPला जागा दिलेली आहे, तर BJPला जागा दिली, त्यांनी एबी फॉर्म भरला। तुमची भूमिका काय असणार आहे? कारण काही वेळापूर्वी नवीन पॅनल उभं करणं, कार्यकर्त्यांची काही तुमचा मेळावा सुरू होता, काही चर्चा झाली? कार्यकर्त्यांचं म्हणणं तुम्ही उभं राहायला पाहिजे। कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहात की कसं तुमची पुढची राजकीय वाटचाल काय? सध्या राजकीय पक्षात काय विचार केला, पण सध्या अपक्ष उभा राहणार। किती जणांचा पॅनल असेल तुमचा? आमचा 4चा पॅनल असेल। अपक्ष उभं करणार? हां, 4चा पॅनल असेल। निर्णय ठाम आहे, म्हणजे निर्णय ठाम आहे। आम्ही वर्षानुवर्ष काम करतो, अनुभव आहे आम्हाला। 95 पासून मी पहिल्या याच्यापासून मी इथे आहे, MMRD सदस्य होतो, मी विधानसभाही लढवली, तर अनुभव असल्यामुळे मी 4ही पॅनल उभं करणार। एकंदरीतच महायुतीची घोषणा झाल्यावर या ठिकाणी शिवसेना वर्सेस विरुद्ध भाजप असा एक संघर्ष पाहायला मिळाला। त्यातून ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी, माजी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसंच ह्या जो पॅनलमधून अपक्ष उमेदवार देखील उभे करणार असल्याचे त्यांनी आता सध्या सांगितलं। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, डोंबिवली। जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज।